कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे. कलावंताच्या वतीनं आज आंदोलन होत आहे की त्या खाजगीकरणाचा ठराव रद्द करून तो पूर्णपणे महापालिकेच्या वतीनंच हे नाट्यगृह आणि हे कलामंदिर चालवण्यात यावं. इथं कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम अल्प दरामध्ये बघता यावा या उद्देशाने हे नाट्यगृह तयार केलेलं आहे. कोल्हापूर शहराचं भूषण आणि एक ऐतिहासिक ठेवा म्हणून ज्या वास्तूकडे पाहिलं जायचं ती वास्तू म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. परंतु याच नाट्यगृहाला 2 वर्षांपूर्वी भीषण आग लागली आणि हा ऐतिहासिक ठेवा जळून नष्ट झाला. यानंतर कोल्हापूरकर आणि कलाकारांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या. कोल्हापूरचा हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारकडून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी युद्धपातळीवर काम करण्यात आलं. या नाट्यगृहाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून गेल्या आठवड्यात महापालिकेच्या झालेल्या मासिक सभेत खासगीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आलाय. राजश्री शाहू महाराजांनी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारून कलावंतांना राजाश्रय दिला. मात्र आता कोल्हापूर महापालिका याच नाट्यगृहाचं खासगीकरण करण्याचा घाट घालते. याच ठरावाविरोधात मंगळवारी नाट्यगृहाच्या बाहेर कलाकार रंगकर्मी यांनी एकत्रित येऊन विरोध दर्शवला. तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत खासगीकरणाला कलाकारांकडून विरोध करण्यात येतोय. जवळपास 101 वर्षांपेक्षाचा जास्त कालावधी लुटला आहे की ज्याच्या रंगमंचावरती अनेक दिग्गज कलाकारांनी पाया पडून आपली कला सादर केलेली आहे. जे आमच्या राजांनी शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेलं आहे. एक कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे. आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचा खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे. 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे. त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत. अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत आम्ही. ओव्हरऑल खाजगीकरणासाठी विरोध आहे का, तर तुम्ही बाकीच्या ज्या काही जागा खाजगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय, त्याच्यावरती आम्ही काहीही बोलत नाही आहे. पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे, जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे, त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध आहे. तोटे तर बरेच आहेत त्याच्यात. आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे खरं तर सरकारची ड्युटी आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करतो. ती सगळी नाट्यगृह आत्ताही शासन मॅनेजमेंट खाली चालवली जातात किंवा महापालिकेच्या मॅनेजमेंट खाली चालवली जातात. मग या एकाच वास्तूबद्दल काय प्रॉब्लेम आहे हा आमचा सवाल आहे. कारण त्याच्यानंतर मग तारखांचे गोंधळ होणार. आज जवळपास 35 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत आणि हे खाजगीकरणाचं जे प्रकरण चालू आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे चालू आहे. तर एवढा मोठा निधी भरून आल्यानंतर ते अद्ययावत केल्यानंतर उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे, बरेचसे लाईट्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या ताब्यात ते द्यायचं का की जेणेकरून त्याचा मेंटेनन्स होणार नाही. 5-1 वर्षाने त्याची सगळी वाताहत झाल्यानंतर परत ते कॉर्पोरेशनकडे येणार आणि परत आम्ही आंदोलन करायचं. मग केशवराव भोसलेसाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करायचे का आंदोलनाचे प्रयोग करायचे हेच समजेन असं झालेलं आहे आम्हाला. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे चालवण्याकरता खाजगी ठेकेदार नियुक्त करावा म्हणून 20 जुलैच्या महासभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. त्या ठरावाला आमच्या काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं सदस्यांनी विरोध केलेला. पण तरी सुद्धा बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला आणि आता कोल्हापूर ही कलानगरी आहे. कोल्हापूर शहरातील रंगकर्मी, कलाकार असोसिएशन, सर्व नाट्यकर्मी सगळ्या या कलावंताच्या वतीनं आज आंदोलन होत आहे की त्या खाजगीकरणाचा ठराव रद्द करून तो पूर्णपणे महापालिकेच्या वतीनंच हे नाट्यगृह आणि हे कलामंदिर चालवण्यात यावं. याला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः असेल किंवा आमचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर आणि आमच्या सदस्य या ठिकाणी आलेलो आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी कलेला आश्रय म्हणून हा जो काय वारसा हे नाट्यगृह चालू केलं आणि त्याला कलेचे जे महामुनी म्हणले जातं की केशवराव भोसले यांचं नाव देण्यात आलं, संगीत सूर्य केशवराव भोसले. हे खरं म्हणजे ना नफा ना तोटा, फायदा तोटा काही न बघता हे महापालिकेनंच चालवलं पाहिजे. भले त्यात काय थोडीफार चालू
प्रमाणे दरवाढ काय असेल ती अपेक्षित धरून आम्हीच चालवलं पाहिजे. सगळंच जर खाजगीकरण करत बसलो तर एक काळ महापालिका देखील खाजगी कंपन्याकडे चालवण्यात देण्यात यावी. जसा देश आता अंबानी आणि अदानीच चालवा लागलेत, तसंच ही छोटे छोटे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या देखील चालवा द्याव्या लागतील. नाट्यगृह जर आम्ही चालवू शकत नसेल याच्यासारखी शोकांतिका नाही. त्यामुळं हे आम्ही महापालिकेनं चाललो पाहिजे. आमच्या कोल्हापुरातल्या कलाकारांना हे राजाश्रय आहे, हे कलापूर नगरी आहे. त्या कलावंतांच्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. आता महापालिकेत सगळ्याच गोष्टी काही फायद्या तोट्याच्या नाहीत, काही विभाग कायमच तोट्यात आहेत. मग सगळेच विभाग बंद करायचे का, हा देखील आपण विचार केला. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून नाट्यगृहासाठी जे नियम केलेले आहेत त्याप्रमाणे कोल्हापुरातील हे केशवराव भोसले नाट्यगृह महापालिकेने चालवावे, तसेच यासाठी रंगकर्मींकडून मार्गदर्शक तत्वे देखील घ्यावी असं आवाहन यावेळेला कलाकारांनी केले. लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी.